आज आपण पिंपरी येथे आलेलो आहोत. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत आणि आपल्या लुमेवाडी बावडा गटाच्या उमेदवार आहेत अंजलीताई घुगरे. तर त्यांचा प्रचार चालू आहे. तर आपण पिंपरी येथे आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रथमतः आपलं पोलीस ठाण्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण बावडा लाक्षेवाडी गटातून बावडा लुमेवाडी गटातून जे आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे, तर त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय असेल? मला उमेदवारी मिळाली ह्याच्यात मी फार मोठा आनंद मानते. कारण मला जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये काम करण्यास मला खूप आनंद होतो. मी जवळून खूप महिलांच्या अडचणी पाहिलेल्या आहेत, त्यांचा आर्थिक लहान मुलांचा पाहिलेल्या आहेत, समस्या पाहिलेल्या आहेत. बरं, आता आणि वरिष्ठांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे. आता तुमचा प्रचार दौरा चालू आहे, तर त्यामध्ये तुम्हाला महिलांचा किती प्रतिसाद मिळत आहे? खूप चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण गटामध्ये खूप वातावरण प्रसन्न आहे. आता जे बावडा लाक्षेवाडी गटामधून जो आपण म्हणजे आपल्याला जो प्रचार चालू आहे, त्या प्रचारानिमित्त लाडक्या बहिणीचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि लाडक्या बहिणीचा आपल्याला 100% फायदा होईल का? हो, नक्कीच होईल, नक्कीच होईल. लाडक्या बहिणी खूप आनंदी आहेत. पहिल्यांदाच आम्हाला BJP मधून उमेदवारी भेटतीये आणि तीही एक महिलेला मिळते. आणि बावडा लाक्षेवाडी गटामधून तुमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंकिताताई पाटील, हे सुद्धा तुमच्या पुढे तगडे आव्हान आहे. तर मतदाराच्या रूपातून कसं तुम्ही त्यांना उत्तर द्या? घराणेशाही विरुद्ध लोकशाही. घराणेशाही बंद झाली पाहिजे. घराणेशाही बंद झाली पाहिजे आहे. आणि हे मतदाराच्या रूपातून तुम्ही कसे मतदान मागत आहात, त्यांच्यासमोर कशा प्रकारे जातात आणि तुमचा प्रचार दौऱ्याचं नियोजन आणि तुमचा प्रचार दौऱ्याचं कसं असेल नियोजन? सर्वसामान्याची लेख म्हणूनच मी त्यांच्याकडे मतदान मागत आहे. त्यांनाही समजते मी सर्वसामान्यमधूनच आली आहे, महिला शेतकऱ्याची महिला म्हणून आली. जे काही महिलांमध्ये तुम्ही संवाद साधत आहात, जे काही महिलांचा तुम्हाला प्रतिसाद भेटत आहे, त्या महिलांच्या जे काही समस्या आहेत, जे काही अडचणी आहेत, त्यासमोर त्या महिला त्या तुमच्यासमोर अडचणी व्यक्त करत आहेत का? हो, आणि नक्कीच. निवडून आल्यानंतर तुम्ही त्या महिलांच्या प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहात? मी नक्कीच त्यांच्या जवळून खूप समस्या पाहते. गिरवी गावामध्ये पाटील वस्ती वगैरे खूप रस्त्यांच्या अडचणी आहेत, महिलांच्या आहेत, घरकुल बऱ्या प्रकारे नाही आहेत, त्यांना आरोग्याच्या खूप अडचणी समस्या खूप सांगतायत त्या, आणि त्याचंच निवारण करण्यासाठी मी महिला म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. तर तुम्ही काय सांगाल? ज्या आपल्या अंजलीताई घुगरे आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून, त्यामध्ये महिलांचा प्रचारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भरपूर महिलांचा प्रतिसाद आहे. आम्ही त्यांचे प्रश्न बी सोडवणार आहे, पण त्यांनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच आमची अपेक्षा आहे. लाडक्या बहिणीचा 100% तुम्हाला फायदा होईल. भारतीय जनता पार्टीने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जी काही लाडक्या बहिणीची योजना चालू केलेली आहे आणि त्याच भारतीय जनता पार्टीकडून आपल्या ताई उभ्या आहेत, तर त्या ताईला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, तर त्यांना लाडक्या बहिणीचा 100% फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? हो, होईल ना. आम्ही करून देणार ना, तो सगळ्या महिलांना तसा फायदा करून देणार ना. त्याच्यासाठीच आम्ही उमेदवारी महिला उभी केलेली आहे. धन्यवाद. ह्या होत्या लुमेवाडी बावडा गटाच्या अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या अंजलीताई ठोंबरे यांनी आपल्याशी अंजलीताई घुगरे यांनी आपल्याशी छान प्रकारे संवाद साधलेला आहे. पाहत राहा पोलीस क्राईम. धन्यवाद.